नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा दिवस फक्त शुभ नाही तर असा दिवस आहे की या दिवशी केलेलं पुण्य कधीच कमी होत नाही असं मानलं जातं. पण अजूनही खूप लोकांना या दिवसामागचं खरं महत्त्व, पितृपूजेची पद्धत आणि काही परंपरा का पाळल्या जातात हे नीट माहिती नाही. म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीया नेमकी कशी साजरी करायची, पितरांसाठी काय करायचं आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला कायमचं पुण्य मिळतं, म्हणजेच अक्षय पुण्य प्राप्त होतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल 2026 रोजी येत आहे. या तृतीया तिथीची सुरुवात सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी सकाळी 7:20 संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19 तारखेलाच साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही ठराविक वेळा अधिक शुभ मानल्या जातात. सकाळी 6:10 पासून दुपारी 12:25 पर्यंतचा वेळ आणि दुपारी 4:30 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा वेळ विशेष चांगला समजला जातो. पण लक्षात ठेवा, हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे पूर्ण दिवसच शुभ असतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं आणि घरात दिवा लावून देवपूजेला सुरुवात करावी. तुळशीचं पूजन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा केली तर त्याचं विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. देवपूजा झाल्यानंतर काही ठिकाणी अक्षय पात्र किंवा कवड्यांची पूजा केली जाते. त्यानंतर पितरांची पूजा करण्याची पद्धत आहे. अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या स्मरणासाठीही खूप महत्त्वाचा मानला जातो. देवांबरोबरच आपल्या पूर्वजांनाही आदर देणं गरजेचं आहे, कारण त्यांची कृपा असेल तर घरात सुख, शांती आणि समाधान टिकून राहते. ज्यांच्या घरी पितरांचं स्थान असेल किंवा फोटो असतील, ज्यांच्या घरी पितरांचं टाक असेल, फोटो असतील, त्यांनी त्या दिवशी ते स्वच्छ करून घ्यायचं. शक्य असल्यास पाण्यात थोडे काळे तीळ मिसळून त्या पाण्याने त्यांना प्रतिकात्मक स्थान घालता येतं. यानंतर पितृपूजेची मांडणी करायची. एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर पांढरा कपडा अंथरायचा, आजूबाजूला रांगोळी काढायची आणि त्यावर पितरांचे फोटो ठेवून त्यांना हार वगैरे अर्पण करायचा. समोर गहू किंवा तांदूळ ठेवून पूजा सुरू करायची. पितृपूजा करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलं पाहिजे, कारण पितरांची दिशा दक्षिण दिशा मानली जाते. यानंतर तर्पण विधी करायचा असतो. त्यासाठी एक तांब्या पाणी घ्यायचं आणि त्यात तांदूळ, फुलांच्या पाकळ्या, चंदन आणि तुळशीची पाने किंवा गंगाजल घालायचं. संकल्प करताना आपलं नाव आणि गोत्र सांगायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करत आहोत असा संकल्प करायचा. तर्पण करताना प्रत्येक वेळी एखाद्या पूर्वजांचं नाव घ्यायचं आणि हातात घेतलेलं पाणी अंगठ्याच्या बाजूने खाली सोडायचं. वडील, आजोबा, पणजोबा तसेच आईच्या बाजूच्या पिढ्यांनाही तर्पण देता येतं. जर सगळ्यांची नावे माहीत नसतील तर माझे सर्व पूर्वज असं म्हणतही आपण तर्पण करू शकतो. अगदी आपल्या घरातील दिवंगत नातेवाईक किंवा पाळीव प्राण्यांच्या नावाने देखील तर्पण अर्पण करता येतं. तर्पणासाठी वापरलेलं पाणी एखाद्या कुंडीत किंवा झाडावर सोडावं. तर्पण झाल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. या दिवशी विशेषतः आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आंब्याच्या या दिवसाशी खूप जवळचा संबंध आहे. काही घरांमध्ये अशी परंपरा असते की पितरांना आंबा अर्पण केल्याशिवाय घरातील मोठी व्यक्ती आंबा खात नाही. यानंतर उदक कुंभ म्हणजेच पाण्याने भरलेले मातीचे घडे पूजून त्यांचं दान केलं जातं. या घड्यांना काही ठिकाणी करा आणि केळी असंही म्हटलं जातं. या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. गहू, तांदूळ, गूळ, तेल किंवा इतर आवश्यक वस्तू गरजूंना दिल्या तर त्याचं पुण्य अक्षय राहतं असं मानलं जातं. जर दान करणं शक्य नसेल तर पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं किंवा ते जे गहू वगैरे आहेत ते पक्ष्यांसाठी ठेवणं, त्याचं देखील तितकंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे. तसेच काही ठिकाणी या दिवशी साधा होम किंवा अग्निहोत्र करण्याची ही पद्धत आहे. थोडं लाकूड किंवा गौरी पेटून त्यावर तूप, भात आणि गोड पदार्थ अर्पण केले जातात.
शेवटी थोडासा आंबा अर्पण केला जातो, ज्यामुळे त्याचा सुगंध पितरांपर्यंत पोचतो असं मानलं जातं. यानंतर देव आणि पितरांना नैवेद्य दाखवून कुटुंबासोबत प्रसाद घेतला जातो आणि हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. म्हणून मंडळी, अक्षय तृतीया हा फक्त खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुण्य मिळवण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या घरी या दिवशी पितृपूजा किंवा तर्पण करण्याची परंपरा आहे का? आणि आंबा अर्पण केल्यानंतर तो खाल्ला जातो का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.